नगरपालिका आणि नगरपंचायतच्या रणधुमाळी आता चालू झालेली आहे, आपण पाहू शकता. पण आज माहिती आहे तर शरद पवार गटाकडून संध्या नाना देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सध्या त्यांचे पती जे आहेत दीपक नाना देशमुख यांनी आज अंत्यविधिसाठी जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधत. नाना, काय सांगाल आता आपण अंत्यविधिसाठी या ठिकाणी जाऊन ह्यांची भेट घेतलेली आहे जरांगे पाटीलची, काय सांगाल? यापा आपल्या बीड जिल्ह्याचा एक इतिहास आहे. आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून शक्ती, भक्ती आणि युक्ती. मी प्रथम भगवानगडावर आधी नतमस्तक झालो, त्याच्यानंतर नारायणगडावर गेलो आणि त्याच्यानंतर आमचे युक्ती म्हणजे जरांगे पाटील साहेब यांचासुद्धा आशीर्वाद घेऊन आलो. तसंच येता येता मी परळी ह्याला येताना सायगावलासुद्धा दर्ग्यावर जाऊन चादर चढून आलेलो आहे. कारण की आता बीड जिल्ह्याचं खूप मोठं शक्ती आणि ऊर्जा मिळण्याचं स्थान जे की आपण मुंडे साहेबापासून ऐकत आलोत आणि बीड जिल्ह्यातले प्रत्येक नेता हे भगवानगड आणि नारायणगडावर जातात. त्या पद्धतीनं मी परळीची निवडणूक जिंकण्यासाठी मी ह्या सर्व महान ह्याच्यापाशी संतांपाशी जाऊन नतमस्तक झालो आणि परळीला परत आलो. काय तुमचं नेमकं काय बोलणं जरांगे पाटलाशी तुमचं? ह्यापा काहीच नाही, मी सहज गेलो. मला जायचं होतं भगवानगडाला, पण तिथून जवळ असल्यामुळं जरांगे पाटील साहेब तिथं आहेत का विचारलं, चौकशी केली तर होते. तर म्हणलं चला सहज जाता जाता मी त्यांना सांगितलं. त्यांचे काय संवाद झाला नेमकं? काहीच संवाद काहीच नाही. मी सांगितलं त्यांना मी परळीच्या ह्याला उभा टाकलेला आहे नगराध्यक्षपदासाठी. ते म्हणजे काय हरकत नाही, आमचं लक्ष आहे. कुठलंही मी राजकारणात तर पडत नाही, पण आमचं लक्ष आहे तुमच्यावर, एवढंच त्यांनी शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी सभा वगैरे घेण्यासाठी येतो कसं नाही, मी कुठल्याही सभेसाठी आणि हे निमंत्रण केलं नाही. कारण परळी नगर परिषद म्हणजे फार छोटा विषय आहे आणि नगर परिषदचा विषय खूप मोठा करण्याची माझीसुद्धा इच्छा नाही आहे. कारण परळीसाठी आमचं कामच आहे स्वच्छता, लाईट, पाणी. ह्याच्यासाठी कुठली ताकद इथं वापरायची जरूरत नाही, कुठली शक्ती वापरायची जरूरत नाही. छोटा विषय सामान्य लोकांच्या काम करण्यासाठी आम्ही इथं परळीमध्ये नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी आम्ही लढत आहोत. ह्याच्यासाठी कुठलंही राजकारण किंवा कुठलीही स्टंटबाजी मला करण्याची तर आवश्यकता वाटत नाही. फक्त ऊर्जास्थान आहे आपलं भगवान बाबा आणि नारायणगड, ह्याच्यासाठी मी तिथं जाऊन आलेलो आहे. बाकी कुठला विषय सध्या पाहिलं तर धनंजय मुंडे आणि पाहिलं जरांगे पाटलांचं वाद प्रतिवाद सध्या चालू आहे, त्यामुळे संपूर्ण लक्ष मीडियाचं त्यांच्याकडून त्याचं तुम्ही जाऊन त्यांना भेटणं हे कुठंतरी. हे पहा, माझी भेट म्हणजे मी फक्त निघालो होतो नारायणगडासाठी आणि भगवानगडासाठी, पण वाटत तिथंच होते यांचे. तर सहज चौकशी केली मित्रांना, तर आहेत म्हणले, तर जाऊन भेटून आलो. ह्याच्यात कुठला काय वादाचा आणि ह्याचा विषय नाही आहे. त्या दोघांचा खूप मोठाले लोक आहेत ते, त्यांच्यामध्ये आमचा छोटासा नगरपालिकेचा विषय आम्ही कुठं मांडला नाही आणि मांडणारसुद्धा नाही. राजकीय कुठलंही बोलणं झालं नाही सध्या? आमचं राजकीय कुठलं बोलणं नाही, फक्त आशीर्वाद घेतला. मी नगर परिषदेला उभा आहे, ते म्हणजे ठीक आहे, मी राजकारणात काही पडत नसतो, पण माझं लक्ष तुमच्यावर आहे. नाना, तुम्ही पहिले तुम्ही स्वतः नगरसेवकाच्या उमेदवारी अर्ज भरलेला आहे, स्वतः तुमची पत्नी संध्या देशमुख नगराध्यक्षाची उमेदवारी भरलेली आहे, तुमचं महाविकास आघाडीकडून तुम्ही उभा आहात, ऐकलं का? पण सध्या पाहिलं तर तुमच्यासमोर पाहिलं बहीण भावाची दोघी मोठी ताकद असणार देखील, काँग्रेस देखील इथं अलग लढते. कसं पाहते नेमकं तुम्ही याच्यावर? हे पहा, तुम्ही फक्त बहीण भाऊच म्हणालात, त्याच्यामध्ये आदरणीय टी पी सरसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये शिवसेना हे सत्तेतले तिन्ही पक्षच्या विरोधात मी लढत आहे आणि मी फक्त सामान्य लोकांच्या कामासाठी लढायलो. मला कुठल्या ताकदीची आणि त्यांची कुठलीही ह्याची आमचा काही विषय होणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी काय ताकद लावायची लावावं, आम्हाला सामान्य जनतेसाठी काम करायचं आहे. त्यांनी अजून 2-4 जण बी घेऊन, अजून मंत्री 2-4 घेऊन किंवा अजितदादाला बी इथं आणून उभा केलं तरी आम्ही लढणार आहोत आणि त्यांच्या ताकदीपुढे आम्ही कदापिही मागं सरकारणार नाहीत. कारण ही लढाई आहे जनतेची. मी पहिल्यापासूनच सांगत आलो आहे की मी परळीच्या सामान्य जनतेसाठी मी बाहेर निघालेलो आहे. गेली 10 वर्षे झालं जे त्रास परळीकरांना भोगावं लागत आहे, मधल्या काळात कोणीही नगरसेवक नसताना जे वेदना परळीकरांना भोगावं लागलेल्या आहेत, ह्या वेदनाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. मी त्या वेदना सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी असेल, माझी पत्नी असेल, आम्ही सदैव जनतेच्या कामात असतो. मोठमोठ्या महामारी, कोविडसारख्यासुद्धा महामारीमध्ये आम्ही मडे उचलण्यापासून आणि ट्रीटमेंट देण्यापासून स्वतःचे हॉस्पिटल आणि डॉक्टर आम्ही जागा देऊन, डॉक्टरलासुद्धा पगारी देऊन आम्ही एवढं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही जनतेसोबत आहोत. त्यांचे कुणी दादा नाही, अजून मुख्यमंत्री बी आले त्यांच्यासोबत,
तरी आम्ही मागं हटणारे माणसं नाही आहे. आता अजितदादांच्या पवारचा विषय केला तुम्ही काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं तर अजितदादा यांच्या खांद्याला देखील स्वतः आपण काम करत होता. नरेंद्र मोदी याच्या खांद्याला काम करत होते गेल्या 2 महिन्यापूर्वी पाहिलं तर आता सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री आले किंवा अजितदादा आले त्यामुळे कुठलाही फरक पडणार नाही आहे. पहा, मी काम त्यांच्याबरोबर केलंच नाही आहे. मी काम केलं धनंजय मुंडे साहेबासोबत. मी आधीच सांगितलं मी व्यक्तिप्रेमी होतो, पक्षप्रेमी नव्हतो. धनंजय मुंडे साहेबाबरोबर मी गेली 35 वर्ष झालं काम करतो आहे. आमचा कुठलाही दुरावा नाही. पण मधल्या काळात जे घडलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांचं दुर्लक्ष झालं आहे ह्याच्यामुळं आम्ही त्यांना वारंवार कानावर घातलं आणि दादाच्यासुद्धा कानावर घातलं. आम्ही कधीही धनंजय मुंडेंच्या पुढे कधी गेलो नव्हतो किंवा त्यांचा शब्दसुद्धा ओलांडला नव्हता. पण आता त्यांनी मागून वेगवेगळ्या पक्षातले लोक आणून तालुका अध्यक्ष समजा हे तर त्यांनी ती प्रथा पाडली तालुका अध्यक्षांनी की आपण दादाकडे जायचं नाही तर त्याच्यापेक्षा मुख्यमंत्र्याकडे जायचं अशा पद्धतीने ही प्रथा पाडली. तर आम्ही त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही आमचा हे निर्णय घेतला. तुम्ही कालच पण सांगितलं की की माझं पक्ष सोडण्याचं कारण की परिषदेला म्हणजे आज कामे आहेत जे लोकांचे कोट्यवधी रुपयाचे त्यांनी निधी उचलला आहे पण ते कामं केलेच नाही. त्याच्यामुळे मला पक्ष सोडायला लागला. पक्ष श्रेष्ठ मी सांगितलं होतं की पण त्यांनी लक्षात घेतलं नाही या कारण तुम्ही पक्ष सोडला. आहेत ना, तेच सांगायला ना की पक्ष त्याच्यासाठीच सोडला आहे. अर्धवट अवस्थेतले कामं वारंवार मी केलेले आंदोलन हे तुम्हाला परळीकरांना ज्ञात आहेत आणि प्रत्यक्षात आज मी लोकांना ते काम दिसतेच. मी तुम्हाला आज 1-2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्रीकरण मी प्रत्येक स्पॉटला जाऊन हे दाखवीन. आणि कुठल्याही कामाची ऑर्डर 1 ते 2 वर्षासाठी मुदत असती. 10-10 वर्ष 7-7 वर्ष माझ्या तरी जिंदगीमध्ये आणि कुठलाही नेता असू द्या किंवा कुठलेही काम 10-10 वर्ष कुठलं टिकलेलं मी म्हणजे त्याच्या आता उद्यापासून विजन काय असणार तुमचं? आता आमचं विजन आहे लोकांच्या प्रचारासाठी आम्ही दारोदार फिरलोत. आता आमचे नगरसेवक आमच्या सोबत आहेत. त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकून त्यांच्यासोबत मी थोड्या वेळ फिरणार आहे. प्रत्येक प्रभागात माझी मिसेस फिरत आहे, माझं सगळं कुटुंब फिरत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही फिरत आहोत. पण माझं एक लक्ष असेल की लोकांना अर्धवट असलेले कामं निदर्शनास आणून देण्यासाठी मी सातत्याने आता हे 4-5 दिवस प्रयत्न करणार आहे. प्रत्येक मी स्पॉटवर जाऊन सर्व जनतेला मी दाखवणार आहे. जेव्हा तुमच्या नगराध्यक्ष तुम्ही संपूर्ण काम पूर्ण करणार पुन्हा मी तेच सांगायलो की ते आता त्या निधीचा आधी बघावं लागेल कारण ते निधीच नाही आहे. निधीच गायब आहे. समजा 100 कोटी आले, 40 कोटी आले, ते काम तर पैसे तर पूर्ण गायब आहेत पण ते काम अर्धवट आहे. हे कशामुळं आहे, कुठं पैसे गेले, किती काम झालं, आपण चौकशी करणार आहे. बिलकुल चौकशी करूनच ते पुढचा निर्णय घेणार आहेत आणि ते काम पूर्ण मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. सर्वात प्रथम लाईट, पाणी आणि स्वच्छतेवर लक्ष देणार आहे आणि पुन्हा जे काही राहिलेले उर्वरित मोठमोठाले कामं आहेत ज्याच्यात की भ्रष्टाचार झाला आहे मग त्याच्या मागे लागणार आहे. आता येते दीपक देशपांडेच्या मध्ये परिषदेला जे अर्धवट काम आहे त्यांची मी संपूर्ण चौकशी करणार आणि जे काम बाकी आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असं देखील त्यांनी दावा करण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.